वाढवण बंदराचा JNPA कडून सुरू असलेला ड्रोन सर्वे स्थानिकांनी कालही रोखलेला होता। आजही पुन्हा तीच परिस्थिती आहे। आज पुन्हा सकाळी वरूर आणि वाढवणच्या समुद्र किनाऱ्यावर सर्वेला सुरुवात करण्यात येणार याची माहिती मिळताच त्या ठिकाणी स्थानिक दाखल झाले। पोलीस स्थानिकांना समुद्र किनारी जाण्यापासून रोखताना दिसतंय। ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। एक्सक्लुसिव्ह दृश्य केवळ लोकशाही मराठीवर। वाढवण बंदर उभारणी करता समुद्राच्या हायटाईड लाटांचा JNPA कडून ड्रोन सर्वे सुरू आहे। JNPA कडून ड्रोन सर्वेचं काम एका खासगी कंपनीला देण्यात आल्याची माहिती आहे। सर्वे सुरू असल्याची माहिती मिळताच स्थानिकांकडून त्या ठिकाणी आता हा सर्वे रोखण्याचा प्रयत्न केला जातोय। ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। याच पार्श्वभूमीवर वाढवण समुद्र किनाऱ्यावर जाणाऱ्या रस्त्यांवर तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते पालघरला आपले प्रतिनिधी प्रवीण बाबरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रवीण, कालही तीच परिस्थिती आणि आजही सर्वे करायला आल्यावर स्थानिकांकडून विरोध दर्शवला जातोय। काय घडतंय नेमकं तिकडे? बघू शकता की पालघर जिल्ह्यातील जे वाढवण बंदर आहे या बंदराला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे। एकूणच पाहायला गेलं तर काल JNPA कडनं जी उच्च भरती आहे, मोठी भरती आहे, या भरतीचं सर्वेक्षण चालू होतं आणि हेच सर्वेक्षण स्थानिकांकडनं रोखण्यात आलं। मात्र प्रशासनाकडून सांगण्यात आलं की जो हवा होता, हवेचा वेग जास्त होता, त्यामुळे हा सर्वे थांबलेला आहे। आज पुन्हा सकाळी या सर्वेक्षणाला सुरुवात झालेली आणि पुन्हा हे स्थानिक जे वाढवण वरोर मधले जे स्थानिक आहेत ते कुठेतरी आक्रमक झालेले पाहायला मिळतात। आपण सध्या वाढवण जो समुद्र किनारे या समुद्रावर आहोत आणि तेथून बघू शकतात की थेट प्रवीण, ज्या ठिकाणी ही चर्चा सुरू आहे तिथं सामील होण्याचा प्रयत्न करा। काय त्यांचा संवाद साधला जातोय, काय वादावादी सुरू आहे? जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी आणि इथलं पोलीस प्रशासन राहील। गो बॅक, गो बॅक, पोलीस प्रशासन गो बॅक। जिल्हाधिकारी आल्याचा निषेध, निषेध, सरकार हमसे डरती है, पुलिस आगे डरती है, सरकार हमसे डरती है, पुलिस आगे डरती है। लागवी अगदी प्रवीण, आता हे जे स्थानिक आहेत लागवी, या स्थानिकांनी जलसमाधीचा पवित्रा घेतलेला आहे। एकूणच पाहायला गेलं तर काही जे नागरिक आहेत हे आपण बघू शकतात की जे आतमध्ये समुद्रामध्ये गेलेले आहेत आणि हा स्थानिकांकडून सर्वे रोखण्यासाठी हा जो प्रयत्न आहे हा करण्यात येतोय। आता जे गावकरी आहेत, हे वरोर वाढवणचे गावकरी आहेत, ते समुद्रामध्ये जलसमाधीसाठी गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। लागवी, अगदी प्रवीण, तिकडच्या स्थानिकांशी संवाद साधा। त्यांचं असं म्हणणं आहे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है असं म्हणत घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात येते। कालही हा मुद्दा आपण जर पाहिलं तर ग्रामस्थांनी या ठिकाणी सर्वे जो होता तो हाणून पाडण्याचा प्रयत्न केलेला होता। आज पुन्हा दुसऱ्या दिवशी या ठिकाणी सर्वे हा केला जातोय आणि त्यामुळे अर्थातच स्थानिकांमध्ये रोष आहे, संताप आहे। प्रवीण, नक्कीच लागवी, आपण बघू शकता की आता माझ्यासोबत वाढवण बंदर संघर्ष समितीचे युवा संघर्ष समितीचे अध्यक्ष मिलिंद राऊत आहेत। त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। मिलिंदजी, मला सांगा की आज आपण इकडे वाढवण बंदराचा हा सर्वे चालू आहे, सर्वे कुठेतरी थांबलेला आहे, आपण थेट समुद्रामध्ये उतरलेले आहात, नेमकी काय म्हणणं आहे आपलं? हे पहा, आम्ही कालपासून इथे 3 गावचे नागरिक जमून हा इलिगल चाललेला सर्वे थांबा म्हणून आम्ही प्रशासनाला विनंती करतोय। परंतु प्रशासन पोलीस दडपशाहीचा वापर करून, पोलीस फोर्सचा वापर करून जोर जबरदस्तीने हा सर्वे करण्याचा प्रयत्न करत आहे आणि जे मेसेजेस पोहोचवले जातात जिल्हा प्रशासनाकडे त्याचं म्हणणं ऐकून घेऊन जिल्हा प्रशासन इथल्या स्थानिकांना गृहीत धरतंय। ही अतिशय निंदनीय बाब आहे आणि म्हणून आज सुद्धा आम्ही इथे असलेल्या पोलीस प्रशासनाला विनंती केली की हा सर्वे कृपया थांबवा, हा सर्वे नाही, हा स्टडी नाही, हे जे भरावाचं काम चालू होणार आहे त्याच्या कामाचा हा एक भाग आहे आणि तुम्ही सुद्धा कोर्टाचा अवमान करताय। त्याच्यामुळे तुम्ही माननीय सुप्रीम कोर्टाचा अवमान करताय।
त्यामुळे आपण सगळे नागरिक इथे जे जमलेले आहोत त्यांनी प्रशासनाला विनंती केल्यानंतर ते ऐकत नाहीये. आमची विनंती आहे की जिल्हाधिकारी कार्यालयाने इथे यायचं आहे, आमच्याशी चर्चा करायची, तोवर आम्ही इथं हलणार नाही. आणि हे आम्ही जलसमाधी आंदोलन आता इथे चालू करतोय. आणि जर कोणाला दुखापत इजा झाली तर आम्ही विनंती करून सुद्धा जर पोलीस प्रशासन ऐकत नसेल, जिल्हा प्रशासन ऐकत नसेल, तर ही सर्वस्वी त्यांची जबाबदारी नाही. पोलीस प्रशासनाला सांगा किंवा जिल्हा प्रशासन सांगा किंवा JNPA सांगा, ह्यांच्याकडून आपल्यासाठी काही चर्चा करण्यासाठी काही सांगण्यात आलेलं आहे का? कधीच सांगण्यात आलेलं नाही. आणि इथे जे काही मागण्या आहेत ह्या लोकांच्या मागण्या म्हणजे बंदराच्या विरोधातल्या, त्या मागण्यांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची जिल्हा प्रशासनाने आजवर चर्चा केलेली नाही. JNPAच्या अधिकाऱ्यांना तर आम्हाला चर्चा करायची नाही, परंतु ते सुद्धा चोरी छुपे येऊन एखाद्या ठिकाणी येतात, कुठेतरी उद्घाटन करतात, कुठेतरी बंदराचं काम चालू करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि आज 1-2 दलालांना हाताखाली धरून अशा प्रकारे इथल्या समस्त गावकऱ्यांना जे वेठीस धरायचा प्रकार चालू केलेला आहे, ह्याच्यासाठी आम्ही जिल्हा प्रशासनाचा जाहीर निषेध करतो. आपण बघू शकतात की स्थानिक हे कुठेतरी आता आक्रमक झालेले आहेत आणि स्थानिकांनी जलसमाधीचा पवित्रा घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. लागवी अगदी प्रवीण, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. ही थेट दृश्य आपण पाहतोय. जलसमाधी आंदोलन या ठिकाणी आता केलं जात आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त या वाढवण समुद्रकिनारी पोलिसांकडून बंदोबस्तात आता या सगळ्या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे. गावकरी आता खोल समुद्रात उतरताना दिसत आहेत. तर ड्रोनद्वारे सर्व्हे करण्याचा हा प्रयत्न JNPA कडून, ज्याला स्थानिकांनी आता विरोध दर्शवलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.